विधानसभा मतदान बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर येऊन ठेपलंय। प्रचार, मोठमोठ्या सभा रोजच रंगात येत आहेत। निवडणूक अंतिम टप्प्याकडे जात असताना रंगत आणखीनच वाढली आहे। यंदाच्या निवडणुकीत तर राजकारणापायी अनेक घराण्यातच फूट पडल्याची दिसून येते। कुठे वडील एका पक्षाकडून लढतायत तर मुलगा एका पक्षाकडून, कुठे भाऊ विरुद्ध भाऊ लढतोय तर कुठे काका विरोधात पुतण्या। अशीच एक लढत रंगताना दिसतीये ती गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात। पण ही लढत इतर लढतींपेक्षा वेगळी आहे, कारण इथे वडिलांना आपली मुलगी आणि पुतण्या या दोघांचाही सामना करायचा आहे। आपण बोलतोय राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री आणि अहेरीचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याबद्दल। आत्राम यांना घरातूनच दुहेरी आव्हान मिळाल्यानं ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे। अहेरीतील ही चुरशीची असलेली निवडणूक नेमकी कशी रंगणार, या सामन्यात नेमकं कोण बाजी मारणार, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहत आहात लगाव बत्ती। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्र आहेत, त्यापैकीच एक म्हणजे अहेरी विधानसभा मतदारसंघ। युती आणि आघाडी या दोघांनीही अहेरी मतदारसंघावर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलंय। आधी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे धर्मराव बाबा आत्राम अशी ओळख होती, परंतु यंदा पक्षफुटीमुळे समीकरण बदलली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणि राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्या बंडामुळे अहेरी विधानसभेचे राजकीय समीकरण अजूनच बदललेत। आधी धर्मराव बाबा आत्राम यांच्या समोर फक्त पुतण्या अंबरीश आत्राम यांचं आव्हान होतं, पण स्वतः त्यांच्या मुलीने त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने हा चर्चेचा विषय झाला। यामुळे आत्राम घराण्यात सुरू काय असाच प्रश्न स्थानिकांना पडला। आधी या मतदारसंघाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे ती जाणून घेऊयात। 1952 साली मतदारसंघाची निर्मिती झाली। यावेळी काँग्रेसचे उमेदवार नामदेवराव पोरेट्टीवार यांनी इथून विजय मिळवला। 1957 आणि 62च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजे विश्वेश्वरराव यांनी बाजी मारली। 67 मध्ये अपक्ष उमेदवाराने बाजी मारली, तर 1972 मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसने पुन्हा आपल्या ताब्यात घेतला। एक वेळ अपक्ष आणि एक वेळ काँग्रेस असा सामना इथे रंगत राहिला, तो 1999 पर्यंत। 99 मध्ये इथून गोंडवाना गणतंत्र पक्षाचे धर्मराव बाबा आत्राम यांनी विजय मिळवला। पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2004 मध्ये ते पुन्हा इथून आमदार झाले। 2009 मध्ये इथे अपक्ष उमेदवाराने बाजी मारली, तर 2014 मध्ये इथे पहिल्यांदा भाजपने विजय मिळवला। धर्मराव बाबा आत्राम यांचे पुतणे अंबरीश आत्राम हे भाजपकडून निवडून आले होते। अंबरीश यांना 56,418 मते मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम हे दुसऱ्या स्थानावर होते, यांना 36,560 मतं मिळाली होती। 2019च्या विधानसभेत पुन्हा धर्मराव बाबा आत्राम यांनीच इथून विजय मिळवला, त्यांना इथून 60,013 मतं मिळाली होती, तर भाजपचे अंबरीश आत्राम यांना 44,555 मते मिळाली होती। यंदाच्या निवडणुकीत पक्षफुटीमुळे राज्यातली सगळी समीकरणं जी आहेत ती बदललेली दिसून येत आहेत। अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असल्याने ही जागा अजित पवार गटाला सुटणार होती, यामुळे धर्मराव बाबा आत्राम यांचं तिकीट इथून पक्क होतं। पण यावेळी भाग्यश्री आत्राम यांना इथून विधानसभा लढवण्याची इच्छा होती, यामुळे त्यांनी शरद पवार गटात प्रवेश घेतला आणि त्या वडिलांविरोधात रिंगणात उतरल्या। काहीच दिवसांपूर्वी दोघांमध्ये सार्वजनिक वाद रंगला होता। यावेळी धर्मराव बाबा आत्राम यांनी मुलगी आणि जावयाला नदीत फेकून देण्याची भाषा केली होती। यावर भाग्यश्री यांनी नाराजीही व्यक्त केली होती। भाग्यश्री यांनी धर्मराव बाबा यांना शरद पवारांकडे परत येण्याचं आवाहनही केलं होतं। भाग्यश्री गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या वडिलांसोबतच काम करतात। धर्मराव बाबा आत्राम यांच्याच हाताखाली त्यांची राजकीय जळणघडण झाली आहे। जिल्हा परिषदेच्या राजकारणातून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणूनही ते राहिले। दुसरीकडे हा मतदारसंघ महायुतीत अजित पवार गटाला सुटल्याने भाजपचे माजी आमदार अंबरीश आत्राम हे अस्वस्थ होते, यामुळेच अपक्ष निवडणूक ते लढवतील हे नक्की होतं। यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलाय। धर्मराव बाबा आत्राम यांना आपला पराभव दिसतोय, म्हणून मुलीला त्यांनी आपल्या विरोधात उभं केलंय, जेणेकरून आमदारकी ही त्यांच्या घरातच राहील। आपल्या मुलीला राजकारणात सेटल करण्यासाठी हा त्यांचा डाव आहे, असा आरोप अंबरीश आत्राम यांनी केलाय। दुसरीकडे भाग्यश्री या देखील वडिलांवर प्रखर टीका करताना दिसतात। अशा पद्धतीने मुलगी आणि पुतण्याच्या बंडाने धर्मराव बाबा आत्राम यांच्या समोर घरातूनच 2 आव्हानं उभी राहिली आहेत। उमेदवारांच्या ताकदीबाबत बोलायचं झाल्यास भाग्यश्री आत्राम यांचा जनसंपर्क वडिलांच्या तुलनेत इतका दांडगा नाहीये। शिवाय धर्मराव बाबांच्या अनुभवापुढे त्यांचा अनुभवही नगण्य आहे। शिवाय वडील शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले, तरीही मुलीला शरद पवारांनी उमेदवारी दिली। त्यामुळे कार्यकर्त्यांचा एक गट तिथे नाराज असल्याच्या चर्चा आहेत। यामुळे प्रचारात त्या कार्यकर्त्यांची त्यांना कितपत साथ मिळेल यात शंका आहे। तर दुसरीकडे अंबरीश हेही नौके आहेत। त्यांना मंत्रिपदाचा अनुभव असला तरी त्यांची राजकीय कारकीर्द ही धर्मराव बाबांपेक्षा कमीच आहे। शिवाय यावेळी ते भाजपच्या तिकिटावरही लढत नाहीयेत, यामुळे त्यांना कितपत यश मिळेल यात शंका आहे। तर धर्मराव बाबा आत्राम हे 3 वेळा आमदार आहेत, शिवाय त्यांच्याकडे सध्या मंत्रिपदही आहे, त्यामुळे सद्यस्थितीला त्यांची स्थिती मजबूत दिसून येते। आत्राम राजघराण्यातून यंदा 3 उमेदवार एकाच मतदारसंघात उभे राहिल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय झालाय।
तर इतिहासात पहिल्यांदाच वडील विरुद्ध मुलगी असाही सामना रंगतोय. त्यामुळे या ठिकाणी कोणीही निवडून आलं तर पद हे आत्राम यांच्याकडेच असणार आहे. तरी या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, धर्मराव बाबा आत्राम यांना भाग्यश्री आत्राम टफ देतील की अंबरीश आत्राम टफ देतील? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.